students. Today we are going to learn and understand the question and answers of lesson number 1, the Living World Adaptation and Classification from 7th Standard Science. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 9 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये विचारले गेलेल्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. यामध्ये ग्रुप ए ला आपल्याला ग्रुप बी बरोबर मॅच करायचे आहे. सो फर्स्ट दिलेले आहे लोटस. कसे असते लोटस तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पाण्यामध्ये ग्रो करते, राईट. त्यानंतर ॲलो, तुमच्या घरामध्ये ॲलोवेराचे प्लांट असेलच आणि घरामध्ये नसेल तर तुम्ही आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये पाहिले असेल. अशा प्रकारे ॲलोवेराचे प्लांट असते. खूप मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत ॲलोवेराच्या. त्यानंतर कस्क्युटा, हे फार रेअर आहे, क्वचितच कोणीतरी पाहिलं असेल कस्क्युटा. इथे या पिक्चरमध्ये या येलो कलरचं वायर लाईक जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे ते एक प्लांट आहे, कस्क्युटा प्लांट. त्यानंतर व्हीनस ट्रॅप, अशा प्रकारे असतं व्हीनस ट्रॅप. आपल्याला या ग्रुप ए बरोबर ग्रुप बी ला मॅच करायचं आहे. तर चला आपण पाहूयात लोटस. लोटस कुठे अडॅप्ट होतं, कुठे ग्रो होतं, तर अडॅप्टेड टू लिव्ह इन वॉटर. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, सो मॅच करून टाका. त्यानंतर ॲलो, ॲलोवेरा कुठे ग्रो होतं, तर अडॅप्टेड टू लिव्ह इन डेझर्ट्स. डेझर्ट्समध्ये ॲलोवेरा ग्रो होतं. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये जर ॲलोवेरा असेल तर तुम्ही पाहिलं असेल की ॲलोवेराच्या प्लांटला आपल्याला रोज पाणी घालावं लागत नाही. आपण पाणी महिने जरी पाणी घातलं नाही तरी ते व्यवस्थित जिवंत राहतं, राईट. आणि खूप दिवसांनंतर आपण पाणी घातलं की ते पुन्हा ग्रीन कलरचं असं छान फ्लेशी तयार होतं. तर ॲलोवेरा कुठे ग्रो होतं की जिथे डेझर्ट असतं. सो अडॅप्टेड टू लिव्ह इन डेझर्ट्स. मॅच करूयात. त्यानंतर कस्क्युटा. तर कस्क्युटाचं प्लांट काय करतं, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. तुम्हाला माहित आहे प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सनलाईटच्या मदतीने ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यांचे रूट्स जमिनीच्या आतमध्ये खोलवर रुतलेले असतात. ते रूट्स काय करतात, जमिनीतून त्यांना हवे ते न्यूट्रियन्स घेतात, वॉटर ॲब्झॉर्ब करतात आणि ग्रो होत असतात. म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात इतर प्लांट्स. पण हे जे कस्क्युटाचं प्लांट आहे ते पॅरासिटिक प्लांट आहे. म्हणजे स्वतःच्या अन्नासाठी हे दुसऱ्या प्लांट्सवर डिपेंड असतं. दुसऱ्या प्लांटकडून सगळे न्यूट्रियन्स तो घेत असतं. आता इथे हे कढीपत्त्याचं प्लांट आहे आणि या कढीपत्त्याच्या प्लांटवर हे पहा, हे कस्क्युटाचं प्लांट अशा कसं स्प्रिंग होऊन असं ग्रो झालेलं आहे. येल्लो कलरचं तुम्हाला इथे दिसत आहे. आता हे काय करतं, हे त्याच्या रूट्समधून इथे हे स्प्रिंगने असं गुंडाळलेलं तुम्हाला दिसतंय ना, त्या ठिकाणाहून हे कस्क्युटाचं प्लांट या कढीपत्त्याच्या प्लांटमधलं न्यूट्रियंट सगळं जे महत्त्वाचे पोषक घटक आहेत ते ॲब्झॉर्ब करत आहेत. आणि ते सगळं ॲब्झॉर्ब केल्यामुळे काय होतं, हे जे मेन प्लांट आहे ना हे खराब होऊन जातं. त्याला कमी पोषण तत्व मिळतात आणि मग ते खराब होतं. पण हे जे कस्क्युटाचं प्लांट आहे ते इतर प्लांट्सकडून सगळे जे गरजेचे घटक आहेत, पोषक तत्व आहेत ते ॲब्झॉर्ब करतं. तर इथे कस्क्युटा हे प्लांट दिलेले आहे. ते काय करतं, कोणतं ऑप्शन येणार मग, हॉस्टोरियल रूट्स फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. रूट्स पाहिले ना आपण, हॉस्टोरियल रूट्स, ते काय करतं, दुसऱ्या प्लांटकडून सगळं न्यूट्रियन्स ॲब्झॉर्ब करतं आणि ग्रो होत असतं कस्क्युटाचं प्लांट. सो इथे कस्क्युटा हॉस्टोरियल रूट्स फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. नेक्स्ट आहे व्हीनस फ्लाय ट्रॅप. हे पहा, व्हीनस फ्लाय ट्रॅप. इथे कशा प्रकारे हे व्हीनसचं प्लांट आहे आणि ते काय करतंय, हे जे वर्म आहे त्या वर्मला ते आता खाणार आहे, राईट. सो व्हीनस फ्लाय ट्रॅपचं काय येणार ऑप्शन, फ्लावर अँड लीव्स अट्रॅक्ट इन्सेक्ट. ह्याचे जे फ्लावर्स असतात या प्लांटचे, लीव्स असतात, ते काय करतात, इतर इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करतात. अट्रॅक्ट कसे होतात, तर ते विशिष्ट असा स्मेल असतो, त्या स्मेलला अट्रॅक्ट होतात आणि मग अशा प्रकारे ते ट्रॅप होऊन जातात या प्लांटमध्ये. सो व्हीनस फ्लाय ट्रॅप, फ्लावर अँड लीव्स अट्रॅक्ट इन्सेक्ट्स. त्याचे फायनल आन्सर्स अशा प्रकारे तुम्हाला राईट करायचे आहेत. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 2. रीड द पॅराग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इथे हा पॅराग्राफ दिलेला आहे तो रीड करायचा आहे आणि खाली जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपल्याला सांगायचे आहेत. सो चला रीड करूयात. आय एम अ पेंग्विन. आता इथे एक पेंग्विन आपल्याला त्याच्याबद्दल सांगतोय की मी एक पेंग्विन आहे. आय लिव्ह इन पोलार रिजन कवर्ड बाय स्नो. मी बर्फाळ प्रदेशात राहतो, माझ्या आजूबाजूला सगळा स्नो आहे, बर्फ आहे. माय ॲब्डोमेन इज व्हाईट. आता इथे हा पेंग्विन तुम्ही पाहताय, त्याचा ॲब्डोमेन म्हणजे हा पोटाचा जो भाग आहे तो कोणत्या रंगाचा दिसतोय तुम्हाला, व्हाईट कलरचा दिसतोय की नाही. सो काय म्हणतोय पेंग्विन की माझं ॲब्डोमेन, पोटाचा जो भाग आहे तो व्हाईट कलरचा आहे. माय स्किन इज थिक.
माझी जी त्वचा आहे ती थिक आहे विथ अ लेअर ऑफ फॅट अंडरनीथ, आणि माझ्या त्वचेच्या खाली फॅट म्हणजे चरबीचा एक लेअर आहे, आवरण आहे माझ्या स्किनच्या बरोबर आतमध्ये खाली. माय बॉडी इज स्पिंडल शेप्ड. स्पिंडल शेप कसा असतो हे पहा, अशा प्रकारे या शेपला म्हणतात स्पिंडल शेप. मग इथे पेंग्विन काय म्हणतोय की माझा जो बॉडीचा शेप आहे ना तो असा स्पिंडल शेप आहे. हे पहा, या शेप प्रमाणेच आपल्याला पेंग्विन दिसतोय की नाही स्पिंडल शेपचा. सो पेंग्विन आपल्याला सांगतोय की माझा शेप स्पिंडल शेप आहे बॉडीचा. माय विंग्स आर स्मॉल. इथे तुम्ही पाहताय विंग्स पेंग्विनचे छोटे छोटे आहेत. माय टोज आर वेब्ड. आणि काय म्हणतोय पेंग्विन की माझे जे टोज आहेत ते वेब्ड आहेत. वेब्ड टोज म्हणजे जी बोटे असतात पायाची ती एकमेकांना चिगटलेली असतात, त्याला म्हणतात वेब्ड टोज. पुढे म्हणतोय पेंग्विन वी लिव्ह इन फ्लॉक्स. फ्लॉक्स म्हणजे ग्रुपमध्ये, थव्यामध्ये. काय म्हणतो मग पेंग्विन की मी फ्लॉक्समध्ये राहतो. आता क्वेश्चन्स पाहूयात काय विचारलेले आहेत आणि त्यांचे आन्सर्स देऊयात. सो द फर्स्ट क्वेश्चन इज वाय इज माय स्किन व्हाईट अँड थिक. आता इथे पेंग्विन काय क्वेश्चन विचारतोय आपल्याला की माझी जी स्किन आहे त्याचा रंग व्हाईट आहे आणि माझी स्किन थिक आहे, काय कारण असेल त्याच्या मागचं. अँड पुढे पेंग्विन विचारत आहे वाय इज देअर अ थिक लेअर ऑफ फॅट अंडरनीथ. जी थिक स्किन आहे त्या थिक स्किनच्या आतमध्ये सुद्धा एक फॅटचा लेअर आहे आणि तो जो फॅटचा लेअर आहे तो थिक जाड आहे, असे का. तर पेंग्विनने आपल्याला सांगितले की तो कुठे राहतो, पोलार रिजनमध्ये राहतो. ओके नाही. आणि पोलार रिजनमध्ये काय होतं, सतत स्नो पडतो, बर्फ पडत असतो, म्हणजे तिथे खूप थंडी असते. मग त्या थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी त्याची स्किन ही थिक जाड असते, तसेच त्या स्किनच्या आतमध्ये जाड फॅटचा लेअर असतो. मग आता त्याचा रंग ॲब्डोमेनला अशा प्रकारे व्हाईट का असेल. तो पोलार रिजनमध्ये राहतो पेंग्विन, तिथे बर्फ पडतो, बर्फ व्हाईट कलरचा असतो, सगळीकडे व्हाईट कलर असतो. मग त्यामध्ये पेंग्विनचा हा व्हाईट कलर मिक्स होऊन जातो आणि जो प्रेडेटर आहे, शिकारी आहे, त्या शिकाऱ्याला इझिली पेंग्विन लोकेट करता येत नाही, इझिली दिसत नाही. त्यासाठी पेंग्विनचा कलर हा व्हाईट असतो. चला आता आपण आन्सर राईट करूयात. Penguin lives in extremely cold polar regions. The region is always covered over with ice. It has thick skin with a thick layer of fat underneath because it does not allow the body heat to escape out. त्यांची जी स्किन आहे त्या जाड स्किनच्या आतमध्ये जाड फॅटचा लेअर असतो. का असतो, कारण बॉडीची हीट त्यामुळे इझिली बाहेर पडत नाही, बॉडीच्या बाहेर पडत नाही, ती बॉडीच्या आतमध्ये तशीच राहते. ड्यू टू व्हाईट कलर इट कॅन मिक्स विथ द सराउंडिंग अँड कॅन नॉट इझिली लोकेटेड. दिस वे इट सिक्स प्रोटेक्शन अगेन्स्ट प्रेडेटर्स. नाव लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन. वाय डू वी लिव्ह इन फ्लॉक्स स्टिकिंग क्लोज टू इच अदर. आता इथे काय म्हणत आहे पेंग्विन की आम्ही नेहमी फ्लॉक्स म्हणजे थव्याने एकत्र एकमेकांना चिकटून का राहतो. काय आन्सर असेल याचे. नेहमी एकत्र राहिल्यामुळे जे प्रेडेटर्स असतात त्यांच्यापासून या पेंग्विन्सचे रक्षण होते. तसेच पिल्लांची काळजी घेणे सुद्धा सोपे जाते जेव्हा हे फ्लॉक्समध्ये राहतात तेव्हा. एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी वाऱ्यापासून ऊब मिळते. ओके नाही. चला आन्सर राईट करूयात. By staying in a flock, one is protected against the attack from predators. It becomes easier for parental care. Also, by sticking to each other, the body heat is not lost to the surroundings. जी बॉडीची हीट आहे ती बाहेर पडत नाही. तुम्ही विचार करा बरं, थंडीच्या दिवसांमध्ये एकमेकांना आपण चिकटून जर आपण उभं राहिलो तर आपल्याला ऊब मिळते, छान वाटतं. पण आपण मोकळ्या हवेत असं वेगळं राहिलो की आपल्याला खूप थंडी वाजते. तेच जर आपण एका बंद खोलीमध्ये एकत्र थांबलो तर आपल्याला आपल्या बॉडीची हीट बाहेर पडत नाही आणि आपल्याला थंडी वाजत नाही. तसेच या पेंग्विन्सचे असते. पेंग्विन्स तर पोलार रिजनमध्ये राहतात, बर्फच बर्फ असतो, खूप थंडी असते. मग अशा वेळी जर हे पेंग्विन्स एकमेकांना चिकटून गर्दीमध्ये राहिले तर त्यांच्या बॉडीची जी हीट आहे ती बाहेर पडत नाही आणि त्यांना थंडी वाजत नाही. राईट. सो या क्वेश्चनचे असे आन्सर असणार. आता नेक्स्ट बघूयात पेंग्विन आपल्याला काय विचारतायत. विच जॉग्राफिकल रिजन डू आय इनहॅबिट. इथे पेंग्विन्स आपल्याला विचारतायत इनहॅबिट म्हणजे वास्तव्य करणे, राहणे, जॉग्राफिकल रिजन म्हणजे भौगोलिक प्रदेश. पेंग्विन्स आपल्याला विचारतायत की मी कोणत्या जॉग्राफिकल रिजनमध्ये राहतो आणि का. मग पेंग्विन्सने आपल्याला सांगितलेलं आहे की पोलार रिजनमध्ये राहतो.
पोलार रिजनमध्ये खूप थंड असतं वातावरण, क्लायमेट थंड असतं, ते त्यांच्या बॉडीसाठी सुटेबल आहे. सो असे वातावरण कोणत्या प्रदेशामध्ये असणार? तर अंटार्क्टिकामध्ये, राईट. सो आन्सर राईट करूयात. पेंग्विन inhabit Antarctica region. Antarctica is surrounded by ocean. Climate is colder, drier and windier. It does not have human population. आता अंटार्क्टिकामध्ये ह्युमन पॉप्युलेशन नसणारच आहे, कारण ह्युमन्सने तसं अडॉप्ट केलेलं नाही आहे. आपली बॉडी तशी अडॉप्ट झालेलीच नाही आहे की इतक्या थंड क्लायमेटमध्ये आपण राहू शकू. सो इट डज नॉट हॅव ह्युमन पॉप्युलेशन. दिस क्लायमेट इज सुटेबल फॉर पेंग्विन्स, सो दे इनहॅबिट अंटार्क्टिका. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which adaptations should you have to enable you to live permanently in the polar region? Why? तुम्हाला जर कायमस्वरूपी पोलार रिजनमध्ये वास्तव्य करायचे असेल तर तुमच्या बॉडीमध्ये कशा प्रकारचे अडॉप्टेशन्स झाले पाहिजेत आणि का? तर पोलार रिजनमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी थंड तापमानात राहणे व जगणे जमले पाहिजे. मग त्यासाठी आपल्या शरीरामध्ये बदल झाले पाहिजेत. आपल्या शरीरावर थिक अशी स्किन असली पाहिजे, जाड त्वचा असली पाहिजे, चरबीचा जाड लेअर आपल्या स्किनच्या आतमध्ये असला पाहिजे, किंवा खूप लव, केस यांचा जाड थर आपल्या बॉडीवर असला पाहिजे, हो की नाही? तरच आपण इतक्या थंड वातावरणामध्ये सर्वाईव्ह करू शकू. चला आन्सर राईट करूयात. इन ऑर्डर टू परमनंटली इनहॅबिट in the polar region, the body should be adapted to cold temperatures. There should be thick layer of fat and thick skin to protect the body. The ability to regulate body temperature should be extremely good for the survival. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. हू इज लाईंग? आता कोण खोटं बोलतंय ते आपल्याला सांगायचे आहे. आता कॉकरोच काय म्हणत आहे? आय हॅव 5 legs. कॉकरोचला 5 legs असतात का? नाही. कॉकरोच इज लाईंग. कॉकरोच हॅज 6 legs. हे पहा, कॉकरोचला किती पाय आहेत? कॉकरोचला 6 पाय आहेत, 6 legs आहेत. सो इथे या क्वेश्चनमध्ये कॉकरोच खोटं बोलत आहे. नेक्स्ट पाहूयात. हेन माय टोज आर वेब्ड. हेन काय म्हणते की माझे जे टोज आहेत ते वेब्ड आहेत. आता वेब्ड टोज कसे असतात? डकचे पाहिलेत का तुम्ही? डकचे वेब्ड टोज असतात. हेन इज लाईंग. हेनचे टोज हे वेब्ड नसतात. इट्स टोज आर नॉट वेब्ड. चिकन्स हॅव अ डिस्टिंक्टिव्ह टो अरेंजमेंट. हे पहा, या अशा प्रकारच्या टोजला वेब्ड टोज असे म्हणतात. असे टोज डकचे असतात, पेंग्विन्सचे असतात. आपण पाहिले ना वेब्ड टोज. हेनचे अशा प्रकारे टोज नसतात. त्यांचे जे टोज असतात ते डिस्टिंक्टिव्ह असतात, असे लांब वेगवेगळे असतात, असे एकमेकांना जॉईंट नसतात. सो इथे हेन सुद्धा खोटं बोलत आहे. हे पहा, हे ते हेनचे लेग्स आहेत, असे डिस्टिंक्टिव्ह आहेत. नेक्स्ट आहे कॅक्टस. कॅक्टस काय म्हणताय? माय फ्लेशी ग्रीन पार्ट इज अ लीफ. कॅक्टसचा जो फ्लेशी ग्रीन पार्ट असतो ते पान असतं का? तर नाही. जो फ्लेशी ग्रीन पार्ट असतो कॅक्टसचा ते स्टेम असतं, पान नसतं. सो आन्सर कॅक्टस इज लाईंग. इट्स फ्लेशी अँड ग्रीन पार्ट इज अ स्टेम. हे पहा, हे कॅक्टस आणि हे कॅक्टसचा हा जो ग्रीन पार्ट आहे, फ्लेशी असतं, की नाही, जेल असतं त्याच्या आतमध्ये, तर ते स्टेम आहे, ते लीफ नाही आहे. त्याला जे काटे असतात ना, थॉर्न्स असतात, ते ॲक्च्युली कॅक्टसचे लीफ असतात. पण ते डेझर्ट एरियामध्ये राहतात आणि तिथे इव्हॉपरेशन होऊन वॉटर जास्त इव्हॉपरेट होऊ नये त्यासाठी लीव्सचे थॉर्नमध्ये रूपांतर झालेले असते. सो जो फ्लेशी पार्ट असतो ते स्टेम असतं. नेक्स्ट पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. Read each of the following statements. Write a paragraph about adaptation with reference to statement. आता इथे या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचे आहे की खाली जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते रीड करायचे आहेत आणि त्याला अनुसरून आपल्याला पॅरेग्राफ राईट करायचा आहे. सो इथे दिलेलं आहे, देअर इज एक्स्ट्रीम हीट इन डेझर्ट्स. डेझर्ट वाळवंटामध्ये खूप उष्णता आहे.
मग इथे या डेझर्टमध्ये कशा प्रकारचे ॲनिमल्स आणि प्लांट्स सर्व्हाइव्ह करू शकतात? खूप हीट असलेल्या ठिकाणी टिकाव धरून राहण्यासाठी तेथील लिव्हिंग जे थिंग्स आहेत, त्यांच्या शरीर रचनेमध्ये त्याप्रमाणे अडॉप्टेशन झालेले असते. इथे कॅमलसारखा ॲनिमल सर्व्हाइव्ह करू शकतो, कारण त्याच्या बॉडीमध्ये तसे अडॉप्टेशन झालेले असते, तसे बदल झालेले असतात त्या वातावरणामध्ये राहण्यासारखे. तसेच रॅट, स्नेक, स्पायडर, लिझार्ड यासारखे प्राणी बीळ करून राहतात. खूप खोलवर या डेझर्टमध्ये खूप खोलवर बीळ करतात आणि त्याच्या आतमध्ये उष्णतेपासून संरक्षण करतात. दिवसभर ते त्या बिळामध्ये राहत असतात. तसेच कॅक्टस सारखे जे प्लांट्स आहेत ते या डेझर्टमध्ये आपल्याला दिसत असतात. तर पाहूयात या क्वेश्चनचे आन्सर. देअर इज एक्स्ट्रीम हीट इन डेझर्ट्स. The living organisms residing in extreme heat of deserts show appropriate adaptations in their structure of body and their life processes. इथले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात ते त्यांनी इथल्या क्लायमॅटिक कंडिशन्सला अडॉप्ट केलेलं असतं. त्यानुसार त्यांनी त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस केलेले असतात. जसे की कॅमल शोज मेनी अडॉप्टेशन लाईक मॉडिफाईड लेग्स. कॅमल्सचे लेग्स हे लांब लांब असतात, त्यामुळे त्यांना या डेझर्टमध्ये वॉक करायला इझी जातं. Eyes, nose, and the hump on the back. Rats, snakes, spiders, and lizards escape the heat of the sun by remaining inside deep burrows during daytime. जेव्हा दिवसाची वेळ असते, सनची खूप हीट असते, उष्णता असते खूप. मग खूप उष्णता असल्यामुळे मग संरक्षण कसे करणार स्वतःचे? तर होल करायचं या डेझर्टमध्ये आणि आतमध्ये जाऊन बसायचं. त्यामुळे दिवसाची जी हीट आहे त्यापासून प्रोटेक्शन मिळतं. मग हे जे रॅट, स्नेक्स, स्पायडर्स, लिझर्ड काय करतात, तर या डेझर्टमध्ये आतमध्ये होल करून राहत असतात, त्यामुळे त्यांच्या हीटपासून संरक्षण होते. प्लांट्स लाईक डिफरंट स्पीशीज ऑफ कॅक्टी हॅव स्पेशली मॉडिफाईड बॉडी स्ट्रक्चर विथ विच दे सर्व्हाइव्ह इन द एक्स्ट्रीम हीट टू. कॅक्टस सारखे जे प्लांट्स असतात ते इथे आपल्याला डेझर्टमध्ये पाहायला मिळतात. त्यांनी त्यांच्या बॉडीला तसं चेंज केलेलं असतं इथे सर्व्हाइव्ह करण्यासाठी. त्यांच्या बॉडीवर काटे असतात लिव्हच्या ऐवजी, हो की नाही. त्यांनी लिव्हलाच काट्यांमध्ये, थॉर्नमध्ये चेंज केलेलं असतं. का? कारण मग इव्हॉपरेशन कमी होतं, वॉटर इव्हॉपरेशन. त्यांच्या बॉडीमधलं जे पाणी आहे ते कमी इव्हॉपरेट होतं. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस करून घेतलेले असतात आणि चेंजेस केल्यामुळे ते या एक्स्ट्रीम हीटमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात. नेक्स्ट पाहूयात. ग्रासलँड्स आर लश ग्रीन. जे गवताळ प्रदेश आहे ते हिरवेगार असतात. द वॉटर अवेलेबिलिटी इज ॲम्पल इन ग्रासलँड. ग्रासलँडमध्ये ॲम्पल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ग्रासलँडमध्ये पाण्याची उपलब्धता ही मुबलक असते, चांगली असते. देअर इज प्लेंटी ऑफ ग्रास अँड श्रब्स. आणि त्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात ग्रास आणि श्रब्स म्हणजे छोटे छोटे झुडपे आपल्याला पाहायला मिळतात. द फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस होल्ड द सॉईल पार्टिकल्स अँड प्रिव्हेंट सॉईल इरोजन. ग्रासचे रूट्स कसे असतात? फायबर्स असतात. फायबर्स म्हणजे काय? तर हे पहा, खूप असे रूट्स असतात, असे धाग्यासारखे खूप रूट्स ग्रासला असतात. मग हे जे फायबर्स रूट्स आहेत ते काय करतात? ते मातीला धरून ठेवतात. मातीला धरून ठेवल्यामुळे काय होतं? सॉईल इरोजन होत नाही, पाण्याबरोबर माती वाहून जात नाही. In equatorial regions, there is lush green growth due to sunlight and abundance of water. Due to plant cover on all the sides, grasslands look lush green. आता इक्वेटोरियल रिजन म्हणजे काय? आपल्या अर्थवर हा इक्वेटर आहे आणि तुम्हाला माहीत आहे इक्वेटरवर भरपूर हीट असते, उष्णता असते. मग हा इक्वेटर आहे. इक्वेटरच्या आजूबाजूचा जो प्रदेश असतो त्याला इक्वेटोरियल रिजन असे म्हणतात. इक्वेटोरियल रिजनवर व्यवस्थित सनलाईट असते, पाणी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे इथे काय होतं? इथलं जे ग्रास आहे ते खूप उंच होतं आणि व्यवस्थित ग्रो होत असतं. तर थंड प्रदेशामध्ये जे ग्रास असतं त्यांची उंची कमी असते. मग तिथे आपल्याला रॅबिट सारखे ॲनिमल्स पाहायला मिळतात. तर इक्वेटोरियल रिजनवर लायन, टायगर यासारखे ॲनिमल्स तिथे आपल्याला पाहायला मिळतात, कारण की तिथे मग त्यांना लपायला जागा मिळते, राईट. कारण तिथला ग्रास हा थोडा उंच असतो इक्वेटोरियल रिजनवरचा. तर अशा प्रकारे ग्रासलँडमध्ये पाणी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर आपल्याला ग्रास पाहायला मिळतं. तसेच इक्वेटोरियल रिजनवरचं ग्रास हे उंच असतं आणि थंड प्रदेशामध्ये ग्रास हे कमी उंचीचे असते. हा सगळा प्रदेश गवतामुळे हिरवागार आपल्याला दिसत असते. नेक्स्ट पाहूयात. इन्सेक्ट्स आर फाउंड इन लार्ज नंबर्स. इन्सेक्ट्स आपल्याला निसर्गामध्ये जास्त प्रमाणात आढळतात. काय कारण आहे त्यामागचे? इन्सेक्ट्स अडॅप्ट टू एनी काइंड ऑफ हॅबिटेट. सम इन्सेक्ट्स कॅन फ्लाय. दे हॅव अडॅप्टेशन लाईक लाईट बॉडीज.
two pairs of wings which help them in flying. Some insects are also aquatic, some stay near water bodies, some are in deserts too. Many have ability to कम्युफ्लेग. कम्युफ्लेग म्हणजे काय? तर ते त्याप्रमाणे स्वतःला ढाळू शकतात. जसे की ग्रासहॉपर. ग्रासहॉपर कोणत्या कलरचा असतो? तर ग्रीन कलरचा. तो झाडांमध्ये गेला तर तो पटकन आपल्याला दिसत नाही. तसेच बटरफ्लाय. बटरफ्लाय सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या रंगांचे पाहायला मिळतात. तर ते स्वतःला निसर्गामध्ये लपवून ठेवू शकतात. त्यामुळे ते इझिली आपल्याला लोकेट होत नाहीत आणि त्यांची संख्या ही वाढत जाते विथ एन्व्हायरमेंट अँड दस दे एस्केप द attention of predators. They can reproduce in large numbers. Due to all such adaptations, insects are found in large numbers. Insects हवेत उडू शकतात. त्यांच्यात तसं अडॉप्टेशन झालेलं असतं. जसं की त्यांचं हलकं शरीर, दोन पंखांच्या जोड्या. काही इन्सेक्ट्स फ्लाय करतात, काही नाही करत. राईट? तर त्या परिस्थितीनुसार, त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्सनुसार त्यांचं अडॉप्टेशन झालेलं असतं. पाण्यावर आणि पाण्यात राहणारे इन्सेक्ट्स त्याप्रमाणे अडॉप्टेड झालेले असतात. त्यांचं रिप्रोडक्शनचं जी क्षमता आहे, प्रजनन क्षमता आहे ती खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्याला हे जे इन्सेक्ट्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असतात. नेक्स्ट पाहूयात, वी हाईड. आम्ही लपून बसतो. तुम्हाला माहीत आहे चमेलियन स्वतःचा रंग एन्व्हायरमेंटशी मिळता जुळता करून आपल्याला दिसेनासा होतो, तो लपून बसतो. का असं होतं? कारण ते जरा वीक ऑर्गॅनिझम असतात, ते दुबळे प्राणी असतात. ते स्वतःला लपवून ठेवतात कारण एनिमीजपासून त्यांचे संरक्षण व्हावे त्यासाठी. सम ऑफ दोज हाईड आर वीक ऑर्गॅनिझम्स. इन ऑर्डर टू सीक प्रोटेक्शन फ्रॉम एनिमीज दे हाईड इन देअर हॅबिटेट. ते जिथे राहतात तिथे स्वतःला लपवून ठेवतात. कसे लपवून ठेवतात? तर त्या एन्व्हायरमेंट बरोबर त्यांचं कलर मिळता जुळता करून ते लपवून ठेवतात स्वतःला. जसे की ते झाडांमध्ये गेले की हिरवा रंग घेतात, जमिनीवर आला की जमिनीसारखा रंग स्वतःला घेतात. The coloration of their body mixes with the surroundings and thus enemies do not see these hiding creatures. Some of them hide also for catching prey. काही काही जण लपून बसतात तर ते कशासाठी? तर प्रे पकडण्यासाठी, त्यांचं भक्षक पकडण्यासाठी. चमेलियन garden lizard can change color rapidly and become unnoticeable. This helps them to catch their prey easily. ते लपून बसतात कारण त्यांना अन्न मिळावं यासाठी. ते असं लपून बसल्यामुळे काय होतं? ते इझिली त्यांचं जे प्रे आहे ते कॅच करू शकतात. वी हॅव लॉंग इयर्स. आमचे कान लांब आहेत. तर कान लांब का असतात बरं? कान लांब असलं की खूप चांगलं ऐकू येतं. मग जे हर्बिवोरस ॲनिमल्स आहेत त्यांचे कान लांब असतात. मग त्यामागचे कारण काय आहे? कार्निवोरस ॲनिमल म्हणजे जे इतर छोट्या छोट्या ॲनिमल्सला हंट करतात आणि खातात त्यांना कार्निवोरस ॲनिमल असे म्हणतात. मग हे जे कार्निवोरस ॲनिमल्स आहेत ते या हर्बिवोरस ॲनिमल्सला, डिअर, रॅबिट यांसारख्या ॲनिमल्सला खात असतात. राईट? मग हे ॲनिमल्स स्वतःचं रक्षण कसं करणार? त्यांचे हे जे कान असतात ना, ते कान लांब असतात. त्यांनी मान हलवली की त्यांना त्या दिशेकडचं असं ऐकू येतं. त्यांना ऐकू आलं की इकडून आपला प्रेडेटर येत आहे की ते त्यांच्या कळपाकडे पळून जात असतात. म्हणून यांचे कान हे लांब असतात. तर चला आन्सर राईट करूयात. लॉंग इयर्स आर सीन इन हर्बिवोरस. They have to be alert from the attack of predator carnivore. They can move their ears to locate the approaching prey. In case of such danger, they run away in a herd. कळपामध्ये ते पळून जातात. त्यांना आवाज आला की इकडून एखादं आपल्याला अटॅक करणारा ॲनिमल येत आहे तर ते काय करतात? तर त्यांच्या कळपामध्ये पळून जातात, हर्डमध्ये पळून जातात. हॅव्हिंग लॉंग इयर्स इन अँड ॲडॅप्टेशन टू एस्केप फ्रॉम एनिमीज. शत्रूपासून संरक्षण व्हावं यासाठी त्यांचे कान अशा प्रकारे अडॉप्ट झालेले असतात. त्यांचं अडॉप्टेशन झालेलं असतं. आता क्वेश्चन 4 पाहूयात. आन्सर द फॉलोइंग. वाय इज द कॅमल कॉल्ड द शिप ऑफ द डेझर्ट. कॅमलला शिप ऑफ द डेझर्ट असे का म्हणतात? पाहू. द स्किन ऑफ अ कॅमल इज थिक. कॅमलची स्किन ही जाड असते. द लेग्स आर लॉंग विथ कुशन सोल्स. आणि त्यांचे हे जे लेग्स असतात ते खूप लांब असतात विथ कुशन सोल्स. देअर इज अ फोल्ड ऑफ स्किन ऑफ प्रोटेक्शन ऑफ नॉस्ट्रिल्स. त्यांचं जे नॉस्ट्रिल्स असतं तिथे त्यांना स्किनचं फोल्ड असतं. त्यामुळे तिथे त्यांचं संरक्षण होतं. त्यांना व्यवस्थित ब्रीथ करता येतं अशा डेझर्टमध्ये.
द आयलॅशेस आर लाँग अँड थिक अँड दस दे प्रोटेक्टेड द आईज. त्यांचे जे आयलॅशेस असतात, पापण्या असतात, त्या लांब असतात आणि जाड असतात. त्यामुळे त्यांचं काय डोळ्यांचं संरक्षण होत असतं त्या एक्स्ट्रीम हीटमध्ये. फॅट इज स्टोर्ड इन इट्स हम्प ड्यू टू विच इट कॅन सर्वाईव्ह. सर्वाईव्ह म्हणजे जिवंत राहणे. फॉर लॉंग टाईम विदाऊट वॉटर. त्यांचं जे हम्प आहे, हे हम्प, या हम्पमध्ये फॅट असतं. या फॅटमुळे काय होतं की विदाऊट पाणी ते बरेच दिवस जिवंत राहू शकतात, सर्वाईव्ह करू शकतात. ड्यू टू ऑल ऑफ such adaptations, camel became most suitable to walk in the desert. Thus, it is used as a means of transport and is called ship of the desert. अशा सर्व अनुकूलतेमुळे कॅमल वाळवंटात चालण्यासाठी सर्वात योग्य ठरतो आणि त्यामुळेच ते वाहतुकीचे साधन म्हणून वापरले जाते आणि या सगळ्या कारणामुळेच कॅमलला शिप ऑफ द डेझर्ट असे म्हटले जाते. नेक्स्ट पाहूयात. हाऊ कॅन द प्लांट्स लाईक कॅक्टस अँड अकॅसिया लिव्ह इन डेझर्ट विथ स्केर्स वॉटर. स्केर्स वॉटर, स्केअरसिटी म्हणजे कमतरता. अकॅसिया म्हणजे बाभूळ. कॅक्टस आणि अकॅसियासारखे जे प्लांट्स आहेत ते पाण्याची कमतरता असूनही डेझर्टमध्ये कसे काय जिवंत राहतात तर पाहूयात. कॅक्टस अँड अकॅसिया आर प्लांट्स दॅट ग्रो इन डेझर्ट्स. They show adaptation to survive in the scarcity of water. कॅक्टिस आणि अकॅसियासारखे प्लांट्स हे डेझर्टमध्ये ग्रो होतात. त्यांनी स्वतःमध्ये बदल करून घेतलेले आहेत की जिथे पाण्याची कमतरता आहे तिथे सुद्धा ते जिवंत राहू शकतात, सर्वाईव्ह करू शकतात. कॅक्टस डज नॉट हॅव लिव्स. कॅक्टसला लिव्ज नसतात. लिव्स आर मॉडिफाईड इंटू थॉर्न्स. लिव्सचे रूपांतर थॉर्न्समध्ये करून घेतलेले आहे. ते अडॉप्टेशन त्याच्यामध्ये झालेले आहे. Therefore, water is not lost by evaporation through leaves. Leaves through evaporation होत असते. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये आपल्याला एक एक्सपेरिमेंट करायला सांगितलेलं आहे की एक कॅक्टस घ्यायचं आहे आणि एक लीव्सचं प्लांट घ्यायचं आहे आणि कॅक्टसवर पॉलिथिन बांधायची आहे, गुंडाळायची आहे आणि लीफवर पॉलिथिन गुंडाळायची आहे आणि मग ते थोडा वेळ 2-3 तास उन्हामध्ये ठेवायचं आणि उन्हामधून मग 2-3 तास झाले की आतमध्ये आणायचं आणि पाहायचं की कोणत्या पॉलिथिन बॅगवर जास्त पाणी साचलेलं आहे. तर तुम्हाला असे लक्षात येईल की जे लीफ आहे ना त्याच्यावर जास्त इव्हॉपरेशन झालेले आहे, जास्त पाण्याचे ड्रॉपलेट्स तिथे तयार झालेले आहेत. तर कॅक्टसवर जे तुम्ही पॉलिथिन बांधलेलं होतं तिथे कमी इव्हॉपरेशन झालेलं आहे. तर मग हे जे कॅक्टस आहे ते त्यांनी काय केलेलं आहे, लीव्सचे रूपांतर कशामध्ये केलेलं आहे, काटनमध्ये. आणि या काटनमधून मग इव्हॉपरेशन होत नाही, पाणी जास्त वायाला जात नाही. द स्टेम टेक्स अप द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस अँड हेन्स टर्न्स फ्लेशी अँड ग्रीन. आता मग फोटोसिंथेसिसची प्रोसिजर कशी करणार. प्लांट काय करत असतं, फोटोसिंथेसिस थ्रू स्वतःचं फूड स्वतः तयार करत असतं. मग कॅक्टस स्वतःचं फूड कसं तयार करणार तर त्यासाठी हे कॅक्टसचे जे स्टेम आहे ना हे स्टेम फोटोसिंथेसिसची प्रोसिजर कंप्लीट करत असतं, फूड तयार करत असतं आणि त्यामुळे याचा रंग ग्रीन असतो. तुम्ही ॲलोवेरा पाहिलं की नाही, ॲलोवेराला सुद्धा थॉर्न्स असतात, काटे असतात आणि त्याचं जे मधलं स्टेम आहे ते फ्लेशी असतं आणि ग्रीन कलरचं असतं, राईट. सो ते असतं स्टेम आणि ते काय करत असतं, फोटोसिंथेसिस परफॉर्म करत असतं. देअर इज थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम्स. स्टेम्सवर वॅक्सी सबस्टन्स असतं. रूट्स ऑफ दीज प्लांट्स पेनेट्रेट म्हणजे खोलवर जाणं, पेनेट्रेट डीप डाऊन इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. यांचे जे रूट्स असतात ते जमिनीच्या आतमध्ये खोलपर्यंत पाण्याच्या शोधामध्ये जात असतात. ऑल सच अडॉप्टेशन्स हेल्प द कॅक्टस अँड अकॅसिया टू सर्वाईव्ह इन डेझर्ट्स विथ स्केर्स वॉटर. तर मग असे सर्व रूपांतर सजीवांचे ॲडॉप्टेशन आणि सभोवतालची परिस्थिती यांचा आपल्याला संबंध सांगायचा आहे, एकमेकांशी असलेला संबंध. सो आन्सर, ॲडॉप्टेशन आर द चेंजेस दॅट टेक प्लेस इन द स्ट्रक्चर अँड फंक्शन द बॉडी. ॲडॉप्टेशन म्हणजे शरीराच्या संरचनेमध्ये तसेच कार्यामध्ये होणारे बदल, त्याला ॲडॉप्टेशन असं म्हणतात. These modifications in various organs and life processes help the organism to live, feed, reproduce and create new generation. आता हे modification, हे जे बदल होत असतात शरीरातील विविध अवयवांमध्ये
त्यामुळे काय होतं, त्यामुळे सजीवांना जगण्यासाठी मदत होते, तसेच त्यांना जे अन्न मिळवायचे असते त्यासाठी मदत होते, रिप्रोडक्शन करण्यासाठी मदत होते, नवीन पिढ्या घडवण्यासाठी मदत होते. कशामुळे मदत होते, तर शरीराच्या अवयवांमध्ये झालेले मॉडिफिकेशन, झालेले बदल, त्यामुळे मदत होत असते. दे ऑल्सो हेल्प इन द प्रोटेक्शन ऑफ द ऑर्गॅनिम्स अगेन्स्ट द प्रेडेटर्स. आणि हे जे बदल झालेले आहेत त्या बदलांमुळे काय होतं, जे भक्षक आहेत, जे प्रेडेटर्स आहेत, त्यांपासून सुद्धा त्यांचे रक्षण होत असते. डिपेंडिंग अपॉन द habitat and its geographical conditions, the organisms acquire corresponding adaptation. How are organisms classified? सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते? सो आन्सर, ॲनिमल्स अँड प्लांट्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच वैशिष्ट्ये. प्राणी आणि वनस्पतींचे त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार वर्गीकरण केले जाते. फॉर दिस द डिटेल्ड स्टडी ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज डन. आणि यासाठी या सजीवांचा तपशीलवार अभ्यास केला जातो. बेस्ड ऑन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस द ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स. मूलभूत समानता आणि फरकांच्या आधारे सजीवांचे गट आणि उपगट यांमध्ये वर्गीकरण केले जाते. अ हायरार्की इज फॉर्म डिपेंडिंग अपॉन these फीचर्स. हायरार्की म्हणजे क्रम. या वैशिष्ट्यांवर अवलंबून एक क्रम तयार केला जातो. इन दिस वे द ऑर्गॅनिझम्स आर प्लेस्ड इन सुटेबल ग्रुप्स अँड क्लासिफिकेशन इज अचीव्ड. अशा प्रकारे या सजीवांना योग्य गटांमध्ये ठेवले जाते आणि त्यांचे वर्गीकरण केले जाते.